अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमानाचा पारा 40.1 अंशांवर पोहोचलाय। कडाक्याच्या उन्हामुळे पिके करपण्याची भीती निर्माण झाली असतानाच बार्शीत टाकळी मार्गावरील एका शेतकऱ्यानं पिके वाचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवलीये। प्रगतशील शेतकरी बाळासाहेब रामचवरे यांनी आपल्या ड्रॅगन फ्रूटची शेती ग्रीन नेटनं झाकून टाकलीये। या आधुनिक उपाययोजनेमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होत आहे। हवामान विभागानं पुढील काही दिवस उष्णतेच्या झळा वाढण्याचा इशारा दिला असून इतर शेतकरीही आता अशाच आधुनिक पर्यायांचा विचार करत आहेत। नमस्कार, मी बाळासाहेब रामचवरे, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागमध्ये रिटायर झालो 2021 मध्ये आणि 21 पासून मी ड्रॅगन फ्रूटची शेती करतो। मी 2 एकर ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे। त्याच्यात कसं आहे की सुरुवातीला याला खर्च खूप येते, एकरी 4 लाख पर्यंत खर्च येते, परंतु पहिल्या वर्ष जरा उत्पादन थोडं कमी होईल, 4 लाखापर्यंत निघू शकते, पण त्याच्यानंतर दरवर्षी 8-10 लाख एकरी याचं उत्पादन निघू शकते। पण उन्हाळ्यात याची काळजी घेणं जरुरी आहे, कारण हे शीतकटिबंधीय पीक आहे। हे आपल्या इकडे 40 डिग्रीच्या वर तापमान गेलं की याला सहन होत नाही, त्याच्यामुळे फेब्रुवारी एंडला याला सावली करावं लागते। फेब्रुवारीपासून तर मे एंडपर्यंत याची काळजी घेतली सावली करून, नंतर पावसाळ्यात खूप सारे फळं येतात, जवळजवळ डिसेंबरपर्यंत याचे फळं निघतात, 6 महिने।